गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग तर नाही, आफ्टरनून झालं होतं. जसं की मी 12 नंतर उठली होती. मी काल बोलली होती की आज माझा वीक ऑफ आहे. तर एकदम आरामशीर उठलेली होती मी आणि नेमकी चहा करायला घेतला तर समजलं की चहा पावडरच नाही. तर मी इकडे दुकानात चालली होती आणि बाहेर असा पाऊस चालू होता आणि मी बाहेर निघाली तर मग चालूच झालेला होता पूर्णपणे. पण थोडा थोडाच होता. मग मी दुकानात गेली, सामान घेतलं आणि तिथून रिटर्न येत होती आणि असं सुजलं तोंड दिसत असेल कारण की जस्ट उठली होती. थोडं फ्रेश रम झाले आणि घरी येऊन चहा केला. आणि हा जो कप आहे हा माझ्या फ्रेंडनी मला बड्डेला गिफ्ट केलेला होता, जो की 3 वर्ष आधी. आणि आज मी हे कप काढते. याचं प्लास्टिकसुद्धा मी काढलेलं नव्हतं. आणि मग चिप्स खाल्ले आणि मग हा कप मी आज यूज करायला घेतलेला आहे. म्हणजे मी हा कप आधी यूजच नाही केलेला, ॲज इट इज जसा आहे तसाच ठेवलेला होता. नवीनचा नवीन आहे हा कप. मग त्याच्यासोबत मग मी थोडे बिस्किट खाल्ले आणि एकदम मस्त दिसत होता खरंच. आणि मग चहा वगैरे पिऊन झाल्यावर मला झाडू फरची करायची होती. आणि तुम्ही झाडू मारा तरी मध्ये मध्ये करल, फरची पुसा तरी मध्ये मध्ये करल. आणि हिला मी मग चांगलं सोप्यावर ठेवलं आणि मी जसा गेट लावायला गेली तर अशी पळाली. आणि जेव्हा माझं अचानक लक्ष गेलं तिच्याकडे, नाही तर ही ना अशी उडी मारती गॅलरीच्या वरती आणि अशीच येड्यात काढती. म्हणजे अशी अचानक धावती ना, आपल्याला समजणारच नाही. आणि असं मध्ये मध्ये हिचं करणं हे चालूच राहतं. आणि जिथं जावं ना तिथे जाऊन बसती की आपण काय करतोय काय नाही करत आहे. आणि त्याच्यानंतर मग मस्त असे फ्रेशनअप झाले कारण की मला माझ्या फ्रेंडसोबत पण बाहेर जायचं होतं आणि आज हा मी क्लचर लावणार होती. पण मी हा लावला पण नंतर मी काढून टाकलेला होता. नंतर हे जॅकेट घातलं पण मग हे काही चांगलं दिसत नव्हतं. म्हणून मग मी जे माझं ब्लॅक कलरचं जॅकेट आहे तेच घातलं. आणि आम्हाला नाशिक रोडला जायचं होतं कारण की काही फ्रेम घ्यायच्या होता, तिने टाकलेला होता त्याच्यासाठी. आणि इथे खूप छान छान फ्रेम भेटतात, रिजनेबल रेटमध्ये भेटतात. म्हटलं आलीच आहे तर चल मग घरी पण जाऊया कारण की या न्यू होममध्ये माझ्या फ्रेंड कोणीच नाही आलेले आहे. आणि मग ती आली होती तर चहा आणि इथे मॅगी केलं मस्तपैकी. आम्ही चहा बिस्किट आणि मॅगी खाल्लं. मग सरळ रात्री मी इथं जेवण करत होते आणि पटकन जेवण केलं. नंतर थोडं टरबूज खाल्लं आणि बस असा होता आजचा वीक ऑफचा दिवस. बाय.